थांबा. जर तुमची रास रुचक असेल तर पुढील काही मिनिटात जे तुम्ही ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. होय, 4 ऑगस्ट नंतर असे एक बदल घडून येणार आहे जो आजपर्यंत तुम्ही कधी अनुभवला नसेल. तुमच्या आयुष्यातील एक जुना वेदनादायी अध्याय कायमचा बंद होतोय आणि एक नवीन अत्यंत धक्कादायक वळण सुरू होते. ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत कमजोर समजलं, कमी लेखलं, ज्यांनी तुमच्या परिस्थितीवर हसण्यावर नेलं होतं, आता त्यांचा हिशोब होणार की तुमच्या आयुष्याच्या स्वतःच्या आयुष्यात असा एखादा धक्का बसणार जो तुम्हाला हादरून सोडेल. 4 ऑगस्ट नंतर तुम्हाला 3 मोठे संकेत मिळतील आणि लक्षात ठेवा, तिसरा संकेत असा आहे जो सर्वात महत्त्वाचा आणि संपूर्ण खेळ पालटणारा ठरेल. जर गेले काही महिन्यात तुम्हाला वारंवार अडथळे आले असतील, तुम्ही प्रत्येक पाऊल टाकताना अडखळले असाल, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. मंडळींनो, तुमच्या भूतकाळातील वेदना आणि भविष्यातील गुप्त रहस्यांचा पडदा उठणार आहे. पण एक गोष्ट आधीच लक्षात ठेवा, हे प्रत्येकासाठी सोपं नसणार आहे. मंडळींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि हो, ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी कमेंट अजिबातच विसरू नका. आणि हो मंडळी, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, तुम्ही कधी विचार केलाय का, गेले काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्यासोबत असं का होतंय? तुम्ही हजार वेळा प्रयत्न करता, रात्रीची झोप उडून मेहनत करता, पण यश अगदी हातात येऊन निसटून जातं ना. तुम्ही लोकांवर मनापासून प्रेम करता, त्यांना स्वतःपेक्षा जास्त जपता आणि बदल्यात तुम्हाला काय मिळतं? दुर्लक्ष, विश्वासघात की उपेक्षाची किनार. तुमच्या बाबत हे अधिक घडलं असेल, जरा मनात आठवून पहा. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचा सर्वात जवळचा मानलं होतं, तिनेच तुम्हाला अडचणीच्या वेळी एकटं सोडलं होतं ना. जरा हा अनुभव तुमचा असेल तर समजून जा, हा निव्वळ योगायोग नाही, ब्रह्मांडात काहीतरी खूप मोठं शिस्त आहे. ग्रहांची एक अशी गुप्त हालचाल 4 ऑगस्ट नंतर घडून येते जी रुचक राशीच्या लोकांचा संपूर्ण खेळ पालटून टाकण्याचे स्पष्ट संकेत देत आहे. पण थांबा, इथेच एक गोष्ट जी आहे बहुतेक रुचक राशीचे लोक पूर्णपणे दुर्लक्षित करतात. ती कोणती गोष्ट आहे? तुमच्या यशाच्या आड येत आहे. याचं उत्तर तुम्हाला पुढील 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात देणार आहे. पण त्याआधी या बदलाचा पहिला टप्पा म्हणजे तुमचा पैसा. हो मंडळीनं, तुमचा पैसा आणि आर्थिक स्थिती. पहिला संकेत आहे अनपेक्षित वळण. मंडळींनो, पैसा, ज्यासाठी तुम्ही तुमचं रक्त पाणी एक केलं, पण हातात काय उरलं? महिना अखेरी शून्याची भीती किंवा डोक्यावर वाढवणारं कर्ज. तुम्हाला वाटत असेल की तुमची सर्वात मोठी समस्या पैशाची आहे, पण ग्रह वेगळाच संकेत देत आहे. होय, समस्या पैशाची नाहीच आहे, समस्या ती वाहत्या मार्गाची आहे. इथून तुमचा पैसा नकळत बाहेर फेकला जातोय. 4 ऑगस्ट नंतर तुम्हाला पहिला संकेत मिळाला, सुरुवात होईल. 4 ऑगस्ट नंतरची पुढील 7 दिवस तुमच्या आर्थिक गणितासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहे. अचानक धनलाभाचा एक मोठा योग तयार होताना दिसतोय. जुने थकलेले पैसे, अचानक अडकलेली मालमत्ता किंवा कोर्ट कचेरीतील काम, जिथे आशा उरली नव्हती तिथे एकेकी हालचाल दिसू शकते. अशा गोष्टींसाठी तुम्ही इतका काळ वाट पाहत होतात, त्याबाबत काहीतरी सकर्म घडताना दिसेल. पण इथेच एक सर्वात मोठी जाळी विणली जाते. जसा पैसा जवळ येईल तशीच एक अत्यंत धोकादायक चूक तुमच्याकडून घडण्याची शक्यता दिसते. तुम्ही कोणावरती भावनिक होऊन किंवा अंधाळ विश्वास ठेवून मोठा निर्णय घेणार आहात का? जर तुम्ही 4 ऑगस्ट नंतर कोणालाही विचार न करता उसने पैसे दिले किंवा कोणाचे तरी सांगण्यावरून मोठी गुंतवणूक केली, तर तो पैसा कायमचा बुडण्याचे संकेत मिळण्यात. लक्षात ठेवा, मी मगाशी म्हणजे आधीच सांगितलं होतं. काय म्हटलं होतं? एक गोष्ट अशी आहे जी बहुतेक रुचक राशीचे लोक दुर्लक्षित करतात. ती गोष्ट म्हणजे तुमचा अतिभाव स्वभाव आणि लोकांवर चटकन ठेवलेला विश्वास. तुम्ही पैशाच्या बाबत विचार करताना मेंदूने नाही तर हृदयाने विचार करता आणि नेमका हाच तुमचा कमकुवत दुरावा ठरतो. पण हा धोका फक्त पैशापुरत मर्यादित नाही. तुमचं नोकरी आणि करिअरमध्ये यापेक्षाही मोठा भूकंप येणार आहे. कसा? तर ऐका. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी रोज तुमच्या पाठीमागे काय घडतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही जे कष्ट घेता, रात्रंदिवस घाम गाळता,
त्याचं श्रेय भलतंच कुणीतरी सहजासहजी मारून घेतंय ना. तुम्हाला वाटत असेल ना की तुमचं वरिष्ठ किंवा बॉस तुमच्या कौशल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या करिअरचा नकाशा बदलणारा ठरू शकतो. 4 ऑगस्ट नंतर तुमच्या करिअरमध्ये एक असा धक्कादायक फोन किंवा ईमेल येऊ शकतो जो तुमची दिशा बदलेल. एक अशी नवीन संधी किंवा प्रमोशनचा योग ज्याची वाट तुम्ही गेले 3 ते 2 वर्षापासून किंवा 3 ते 4 वर्षापासून वाट पाहत होतात मंडळीनो. पण थांबा, नाण्याची दुसरी बाजू खूप गूढ असते. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध एक गुप्त षड्यंत्र रचलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. काही लोक तुमच्यासमोर गोड बोलतात पण पाठीमागे वरिष्ठ अधिकाऱ्याचे कान भरत आहेत. तुमच्या टेबलच्या बाजूला बसणारी व्यक्ती तुमच्या खुर्चीवर डोळा ठेवून असू शकते. 4 ऑगस्ट नंतर तुम्ही तुमच्या रागावर किंवा छोट्याशा मंडळींनो तुम्ही तुमच्या रागावर किंवा बोलण्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर एका छोट्याशा वादातून तुम्हाला थेट राजीनाम्याची वेळ येऊ शकते. तुमच्याबाबत हे आधी घडलं असेल तर आठवा, जेव्हा जेव्हा तुम्ही सत्तेसाठी भांडलात तेव्हा तुम्हाला दोषी ठरवण्यात आलं होतं ना. म्हणूनच यावेळी शांत राहा, कारण तुमच्या शांततेचा सर्वात मोठा विजय दडलाय. पण नोकरीतील या वादळापेक्षाही भयानक सावट तुमच्या व्यवसायावर गोंधळते. हो, बरोबर ऐकलं मंडळीनो. आता आपण येतोय आपल्या दुसऱ्या मोठ्या संकेताकडे. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, दुकान चालवतात किंवा मंडळीनं स्वतःचं काहीतरी कामधंदा करतायत, पण त्याच्यासाठी 4 ऑगस्ट नंतरचे दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. गेले काही महिन्यापासून तुमचा व्यवसाय मंदावलाय. ग्राहक येऊनही निघून जातात की नवीन डील अगदी अंतिम टप्प्यात येऊन मोडते. घाबरू नका. 4 ऑगस्ट नंतरचा दुसरा संकेत हा सांगतोय की एक अत्यंत प्रबळ आणि मोठा क्लायंट किंवा पार्टनर तुमच्या व्यवसायात प्रवेश करू शकतो. असा विस्तार घडू शकतो ज्याची कल्पना तुमच्या प्रतिस्पर्ध्यानेही केली नसेल. पण सर्वात मोठा धोका अजून बाकी आहे. तुमची प्रतिस्पर्धा हात बांधून बसला नाही. 4 ऑगस्ट नंतर तुमच्या व्यवसायात एक असा गुप्त विरोधक सक्रिय होणार आहे जो तुमच्या विश्वासातील माणसाचा वापर करून तुम्हाला आर्थिक चटका देण्याचा प्रयत्न करू शकतो. तुमची व्यावसायिक रणनीती कोणाद्वारे बाहेर जात आहेत? तुमच्या कर्मचाऱ्यापैकी किंवा जवळच्या भागीदारापैकी कोणती ती व्यक्ती आहे जी बाहेरच्या शत्रूशी हातमिळवणी करून आहे? जर तुम्ही वेळेवर या माणसाचा बुरखा फाडला नाही तर व्यवसाय उभा करायला लावलेली वर्षाची मेहनत धोक्यात येऊ शकते. पण हा धोका फक्त व्यवसायातच आहे का? नाही. या घराला तुम्ही तुमचं शांतीचं ठिकाण मानत होतात त्या घरावर कोणती सावली पडते? चला जाणून घेऊया. घर जिथे माणूस दिवसभराची दगदग विसरून 2 क्षण शांतीचे जगायला येतो. पण जर घरातच शांतता नसेल तर जर घरातील वातावरणातच एक अकल्पनीय जडपण येत असेल. गेले काही दिवसापासून तुमच्या घरात लहान सहान कारणावर मोठे वाद होत आहेत का? घरातील सदस्यांमध्ये अचानक अंतर वाढल्यासारखं वाटतंय का? 4 ऑगस्ट नंतर मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 4 ऑगस्ट नंतर तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक अत्यंत भावुक वळण येण्याचे संकेत आहेत. काही कुटुंबामध्ये जुने गैरसमज दूर होऊन अचानक आनंदाची लाट येऊ शकते. पण यासाठी तुम्हाला एक खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. ती किंमत म्हणजे तुमचा स्वाभिमान आहे आणि अहंकार यातील सूक्ष्म रेषा ओळखणे. 4 ऑगस्ट नंतर तुमच्या घरातील एक ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याबाबत किंवा मुलांच्या निर्णयाबाबत असे एक खुलासा होणार आहे जो कुटुंबाला एकत्र आणेल किंवा विचारात पाडेल. पण सावध राहा. एका बाहेरच्या व्यक्तीचा तुमच्या कौटुंबिक बाबीमध्ये ढवळाढवळ वाढवण्याचा धोका आहे. ती बाहेरची व्यक्ती कोण आहे? जी नातेवाईक बनून तुमच्या घरात विष घालवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या मनातही अशा एखाद्या व्यक्तीचा चेहरा असेल ना जो रोज तुमच्या घरी येतो पण मनात मत्सराची भावना ठेवतो. जर तुम्ही वेळेवर सीमा आखल्या नाही तर नात्याची ही होईल विस्कटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि नात्याची गोष्ट निघालीच आहे तर तुमचं प्रेम आणि वैवाहिक आयुष्यात कोणता गुप्त खेळ सुरू आहे ते ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. प्रेम, विश्वास आणि निष्ठा. हो मंडळीनो, प्रेम, विश्वास आणि निष्ठा वृश्चिक राशीच्या लोकांची एक खासियत असते. ते जेव्हा कोणावर प्रेम करतात, जेव्हा जीव ओवाळून टाकतात, पण जेव्हा त्यांना फसवणूक किंवा दुर्लक्षित मिळतं तेव्हा ते आतून पूर्णपणे तुटतात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा विवाहित असाल तर 4 ऑगस्ट नंतर तुमच्या नात्याची सर्वात मोठी परीक्षा सुरू होणार आहे. जे लोक सिंगल आहेत किंवा ज्यांच्या विवाहासाठी अडथळे येत होते त्यांच्यासाठी अचानक एखादं चांगलं स्थळ येणं किंवा नातं पक्क होण्याचा योग बनू शकतो. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ वाट पाहत होतात तिथे सकारात्मक बातमी मिळू शकते. पण अजूनही एक गोष्ट संपलेली नाही. तुमच्या जोडीदाराच्या मनात सध्या काय चाललंय हे तुम्हाला खरंच 100% ठाऊक आहे का?
4 ऑगस्ट नंतर असा एक प्रसंग घडू शकतो जिथे तुमच्या नात्यात अचानक एक तिसऱ्या व्यक्तीचा किंवा संशयाचा प्रवेश होण्याचे संकेत मिळतात. असा एखादा जुना छुपा प्रसंग किंवा लपलेलं सत्य समोर येऊ शकतं जे तुमच्या विश्वासाची परीक्षा घेईल. तुम्हाला काय वाटतं? तुमचा जोडीदार तुमच्याशी पूर्णपणे प्रामाणिक आहे का? एक छोटासा गैरसमज आहे आणि आयुष्यभराचं नातं धोक्यात. पण थांबा, नात्याचा हा खेळ एका बाजूला ठेवा. तुमच्या मुलांच्या भविष्याबाबत आणि तुमच्या स्वतःच्या शरीराबाबत ग्रहांची काय संकेत आहेत ते समजून घेऊया. आता वेळ आली आहे तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या संकेताची, ज्याची मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती. हा तिसरा संकेत थेट जोडलाय तुमच्या आरोग्याशी आणि तुमच्या मुलांच्या भविष्याची. पालक म्हणून तुम्ही मुलांसाठी रक्ताचं पाणी करताय. 4 ऑगस्ट नंतर मुलांच्या संदर्भात एक असा मोठा बदल दिसून येऊ शकतो. मंडळींनो, असा एक मोठा बदल दिसून येऊ शकतो जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये अचानक यश मिळण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे समाजात तुमचे मान उंचवेल. पण आरोग्याच्या बाबत निसर्ग आणि ग्रह तुम्हाला सर्वात मोठा इशारा देतोय. वृश्चिक राशीच्या लोकांना 4 ऑगस्ट नंतर आपल्या आरोग्याकडे अजिबातच दुर्लक्षित करून चालणार नाही. विशेषतः 4 ऑगस्ट नंतरचे पुढील 15 दिवस पोटाचे विकार, रक्तभिसरण किंवा प्रचंड मानसिक तणावाशी संबंधित काही समस्या डोके वर काढण्याची शक्यता आहे. रात्रीचे आकरण, वाटणारी भीती किंवा झोप न येणे हा निसर्गाने दिलेला पहिला इशारा आहे. शरीर तुम्हाला लहानसण संकेत देतोय, पण तुम्ही काही न होता म्हणून त्याकडे दुर्लक्षित करताय ना. लक्षात ठेवा, जर शरीर आणि मन साथ देत नसेल तर कमवलेल्या पैशाचा आणि यशाचा काय उपयोग? हो मंडळीनं, बरोबर ऐकलं. आणि आरोग्याच्या चिंतेपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तुमचं गुप्त विरोधक, जे सध्या अंधारात बसून तुमच्या एका चुकीची वाट पाहत आहेत. तुमचे गुप्त विरोधक जे तुमचे मित्र बनून तुमच्या सोबत फिरताय, तुमच्या ताटात खाताय आणि तुमच्या पाठीमागे तुमचे विचार आणि तुमच्या योजना चोरतात. 4 ऑगस्ट नंतर अशा लोकांचे चेहऱ्यावरचे मुखवटे आपोआप गळून पडणार आहेत. एक अशी अनपेक्षित घटना घडेल ज्यामुळे तुम्हाला कळून चुकेल की खरोखर कोण तुमचं भलं इच्छित होतं आणि कोण तुम्हाला खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करत होतं. आणि याच वेळी निसर्ग तुम्हाला एक अचानक संधी देणार आहे. एक नवीन मार्ग, एक नवीन ओळख, एक असा प्रोजेक्ट जो तुमचं आर्थिक आणि सामाजिक एक मानसिक स्थान उंचवेल. मंडळींनो, ताईंनो, दादांनो, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, आपण भीतीवर नाही तर आशेवर आणि उपायावर या प्रवासाचा शेवट करणार आहोत. ग्रह किती प्रतिकूल असो किंवा काळ किती कठीण असो, ज्याच्या पाठीशी ईश्वर आणि स्वतः प्रचंड आत्मविश्वास असतो त्याचा खेळ कुणीही बिघडू शकत नाही. 4 ऑगस्ट नंतर येणाऱ्या या सर्व आव्हानावर मात करण्यासाठी आणि शुभ संकेतांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी एक अत्यंत सोपा आहे पण अत्यंत प्रभावी मंगळवारचा उपाय तुम्हाला करायचा आहे. पण त्या उपाय सांगण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळीनो, दर मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी श्री हनुमानाच्या मंदिरात जा. त्यांच्यासमोर तिळाचा तेलाचा एक किंवा तुपाचा दिवा लावा. त्यांच्यासमोर मंडळीनं आवर्जून तिळाचा किंवा तुपाचा दिवा हा तुम्ही लावायलाच पाहिजे. आणि हो, हनुमान चालीसाचा 3 वेळा स्पष्ट आवाजात पाठ करा. थोडे गुळ आणि उकडलेले हरभरे मारुतीरायाला अर्पण करून गरिबांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये वाटा. मनात कोणाबद्दलही वाईट विचार न ठेवता मंगळवारी गरजू माणसांना लाल रंगाची फळे जसे की सफरचंद किंवा लाल वस्त्र दान करा. हा उपाय तुमच्या सभोवतालीची सर्व नकारात्मक ऊर्जा खिचून घेईल आणि तुमच्यात एक नवीन आत्मबळ निर्माण करेल. रुचक रास ही साधी रास नाही, रुचक ही संघर्षातून फिनिक्स पक्षाप्रमाणे रोखून पुन्हा उडण्याची ताकद ठेवणारी रास आहे. विंचू जेव्हा शांत असतो याचा अर्थ तो कमजोर असं होत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. 4 ऑगस्ट नंतरचा हा काळ तुमच्या भूतकाळातील संघर्षाचा शेवट आणि तुमच्या अद्भुत विजयाची सुरुवात ठरू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, सावध राहा, भावनिकून निर्णय घेऊ नका आणि योग्य वेळ योग्य पाऊल उचला. तुमची वेळ आता आली आहे. आता खेळ तुम्ही पालटणार. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या आयुष्यात असा अनुभव आधी आला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओतून थोडी जरी ऊर्जा आणि दिशा मिळाली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय हनुमान नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मंडळीनो. ईश्वर तुमचं कल्याण करो. आणि हो मंडळीनो, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला विसरू नका. तर मंडळीनं भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.